मसाला वांगी रस्सा बघा ना किती छान दिसतोय. अगदी रसरशीत आणि वांगी एकदम भरलेली. अख्ख्या वांग्यामध्ये मसाला भरून आज मी हे मसाला वांग बनवले आहे. मसाला वांग्याची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. नमस्कार, मी प्रतिमा. प्रतिमाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला भरलेली मसाला वांग्याची रेसिपी दाखवते. त्यासाठी मी इथे काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि वांगी छान चिरून घेते आता मी. वांग्यांना दोन्ही बाजूनी छानपैकी असा कट मारून घेतलाय मी, जेणेकरून वांगी किडकी असतील तर आपण काढून टाकायची आणि वांग्याचे जे देठ आहेत किंवा जे बाजूचे काटे आहेत ते सुद्धा मी सगळे काढून टाकलेले आहेत. भरलेलं वांगं बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहे भरपूर सारी कोथिंबीर, इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहेत 10-12 पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतले, धना पावडर घेतली आहे 1 चमचा आणि खोबरं अगदी नाच्या बरोबर आहे, त्यामुळे खोबरं थोडंच घेतले कारण मसाल्यामध्ये खोबरं खूप टाकलेलं आहे म्हणून खोबरं भाजीमध्ये मी कमी घालते. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तर आता हे सगळं वाटून घेते मी. चला दाखवते तुम्हाला. मिक्सरच्या भांड्यामध्येच आता मी आहे ना घरी बनवलेला हा एकदम झणझणीत असा 1 चमचा मसाला घालणार आहे, कारण खूप तिखट आहे त्यामुळे 1 चमचा बस झाला. आणि ह्याच्यामध्येच आता मी मीठसुद्धा टाकणार आहे. मीठ पण आपल्याला 1 चमचा टाकायचं. 1 चमच्याला थोडं कमी टाकते, खारट नको व्हायला. आता हे सगळं मिक्सरमध्ये मी वाटून घेते. तर आता मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे मी वाटून घेतले. एकदम बारीक पण नाही आपल्याला फाईन पेस्ट करायची, थोडं आबडधोबडच ठेवायचे म्हणजे वांग्याची भाजी छान लागते. तर आता हे सगळं वाटण आहे ना मी वांग्यामध्ये भरून घेते, दाखवते मी तुम्हाला. आधी एका ताटामध्ये हे सगळं वाटण काढून घेते. चला आता एका वांग्यामध्ये हे सारण आहे ना थोडं थोडं करून आपल्याला असं भरून घ्यायचे. हे बघू शकताय अशा प्रकारे. हे अशा प्रकारे पूर्ण कच्चं असं सारण वांग्यामध्ये भरायचे. तर आता बघू शकताय पूर्ण वांगे भरून घेतलेली आहेत. आता फोडणीला घालणार आहे. गॅस चालू करूया. कढईमध्ये आता मी तेल टाकणार आहे. तेल जवळजवळ मी 1.5 चमचा वापरले. तेल छान गरम होऊ द्यायचे. तेल चांगलं गरम होत आलं की तेलामध्ये आपल्याला टाकायची मोहरी, थोडीशी मोहरी टाकते. मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. मोहरी छान फुटायला लागली की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरी टाकायची आहे, अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे सगळे वांगे भरून घेतलेले याच्यामध्ये सोडायचे. ह्या वांग्याबरोबर मी 1 बटाटा सुद्धा घालणार आहे. छान वांगे आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. छान असे तेल आणि हळदीमध्ये, जिरी मोहरीमध्ये ही वांगी परतून घ्यायची, म्हणजे वांगी छान लागतात खाताना. तर अशी परतून घ्यायची आणि थोडा वेळ जरा 5 मिनिटं बारीक गॅसवरती अशीच ठेवायची आपल्याला. आता 5 मिनिटं झालेत. परत वांगे आपण छानपैकी खाली वर करून घ्यायचं. आता ही बघू शकताय तुम्ही वांग्यांचा कलर चेंज झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून घेणार आहे. आता मला पातळ रस्सा करायचा आहे, त्यामुळे आता मी गॅस वाढवते आणि पातळ रस्स्यासाठी जेवढं पाण्याची आवश्यकता आहे ना तेवढं पाणी मी टाकणार.
जवळजवळ मी 2.5 ग्लास पाणी घातले आता ह्या वांग्यामध्ये, कारण वांग बटाटा शिजायला थोडासा वेळ लागणार आहे. आता वांग्याच्या रशाला थोडी थोडी उकळी यायला लागली आहे. छान अशी याला उकळी फुटून द्यायची आणि नंतर बारीक गॅसवरती मी ट्रान्सफर करणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला, कारण बारीक गॅसवरती आपल्याला ही वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त टेस्टी येईल. आता तुम्ही बघू शकता वांग्याला छानपैकी अशी उकळी फुटली आहे. आता वांग्यामध्ये जो मसाला भरला ना तो सगळा ह्या रशामध्ये मिक्स होईल आणि रसा जरा आपला घट्ट पण होईल. आता वांग्याची भाजी आपण बारीक गॅसवरती दुसऱ्या साईडला ठेवणार आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आता ही जी वांग्याची भाजी आहे ना ती शिजवून घेणार आहे. तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवते. तर आता आपण ना वांग्याच्या कढईवरचं झाकण काढून बघूया भाजी शिजत आली की नाही. तर तुम्ही बघू शकताय रस्सा सुद्धा घट्ट झालाय आणि वांगी पण छान अशी शिजत आलेली आहेत. तर बघू शकताय रस्सा किती मगाशी पातळ होता ना आता किती घट्ट असं झालंय. आता वांगे शिजले की नाही आपण पाहूया. त्याला थोडीशी अजून कसर बाकी आहे वांग्यामध्ये. थोडा वेळ अजून 5 मिनिटं असंच वांगं शिजू देऊ, त्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे भरलेल्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे. भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान दिसते. बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खायला खूप छान लागते ही भाजी. तर इकडे बघू शकताय भाकरी पण केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली वांग्याच्या भाजीची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय.